कुणाची दया कुणाचं मरण. आपल्यासोबत हुसेन दलवाई आहेत. हुसेन दलवाई, प्रियांका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या हत्यारांची एक भेट घेतली, तुरुंगात ती भेट झाली. ती भेट नेमकी कशासाठी होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा इतक्या दिरंगाईच्या मागे तमिळ अस्मिता जपण्याचा तर उद्देश नव्हता ना? कोणत्या प्रकारचा नेमका उद्देश होता? काय प्रकारचं राजकारण होतं? प्रियंका गांधींनी नलिनींना भेटण्यासाठी आज जेलमध्ये गेल्या आणि तिथे त्यांची भेट घेतली. याच्यामध्ये त्यांचं कसलेही राजकारण असण्याचा काही संभव नाही. त्या तेव्हा राजकारणात नव्हत्याच. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की गांधी नेहरू घराणं हे उदारमतवादी घराणं आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की गांधींचा खून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सावरकरांचंही नाव होतं. मग प्रधानमंत्री त्यावेळेला नेहरू होते. जवाहरलाल नेहरूजींनी यांना सांगितलं, पटेलांना, की त्यांनी एक मोठा त्याग केलेला आहे, वय झालेला आहे, त्या खटल्यातून त्यांना बाजूला करा. ही एक उदारता त्या घराण्यामध्ये सातत्याने राहिलेली आहे. त्याच्यामध्ये राजकारण पाहणं हे मला वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे. अशा रीतीनं त्याच्याकडे पाहिलं जाऊ नये. प्रियंकांच्या डोक्यामध्ये काय असणार की ठीक आहे, माझ्या वडिलांचा खून झाला, या पद्धतीने केला गेला आणि एक महिला आहे ती, तर तिला कुठे ना कुठेतरी त्यांच्याबद्दल एक अनुकंपा भेटल्यानंतर वाटली असेल की झाली गोष्ट आपण विसरलं पाहिजे, असं वाटलं असेल. आणि हे म्हणजे असं वाटणं, आपल्या वडिलांचा ज्यांनी खून केला त्यांच्या संबंधामध्ये सुद्धा असं वाटणं, याला फार मोठं मन लागतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा हा दृष्टिकोन कुणीतरी दहशतवाद्यांना मदत करणं किंवा तिथल्या राजकारणासाठी हे करणं असं नसून त्याच्यामध्ये एक अनुकंपा या सगळ्या संबंधामध्ये त्यांच्या मनामधली आहे, ती त्यांनी त्यावेळेला व्यक्त केली. ती त्यांची व्यक्तिगत मतं होती. त्याचा सरकारच्या संबंध धोरणावर काही परिणाम झालेला नाही. ह्याच्यामध्ये वेळ झालेला आहे, लेट झालेला आहे, हे मला मान्यच आहे. आणि याचं राजकारण तामिळनाडूमध्ये ज्या प्रकारे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आमचा तिथला काँग्रेसचा पक्षही असेल मला माहिती नाही, परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की किमान चपळगावकर साहेब बोलले, याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की या सगळ्या प्रोसेसला इतकी वर्ष जातात, तर कुठेतरी एकदा अर्ज केल्यानंतर तो फेटाळ्या लावल्यानंतर त्या संबंधामध्ये काय ताबडतोबीने करावं याची मुदत फिक्स केली जावी. आणि संबंध जागतिक पातळीवर खुन्यांच्या संबंधामध्ये, खून करणाऱ्यांच्या संबंधात एक फाशी देऊ नये अशी जी भूमिका वर येते, त्याच्यामध्ये मात्र दहशतवाद्यांच्या संबंधामध्ये ही भूमिका घेऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. दहशतवादी हा दहशतवादी आहे, ते संबंध राष्ट्राला धोकादायक असतं आणि म्हणून त्या संबंधामध्ये प्रकाश जावडेकर, मी तुमच्याकडे येतो. वैयक्तिक पातळीवर शेवटी बरोबर येतो मी. प्रकाश जावडेकर, मला तुम्ही सांगा, वैयक्तिक पातळीवर घेतलेली अनुकंपेसाठीची अनुकंपा अशी असणारी भेट ही एका देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हत्याराची एक प्रकारे बाजू समोर आणण्याचा प्रयत्न असत नाही का? आणि त्यापेक्षा अत्यंत महत्वाचा मुद्दा, यातल्या कायदेशीर बाबी हाताळण्यात काँग्रेस सरकारला अपयश आलंय असं आपलं ठाम मत आहे का? हुसेन दलवाईंनी जाता जाता एक चुकीची गोष्ट सावरकरांबद्दल दुरुस्त करणं गरजेचं आहे. सावरकरांना नेहरूजींनी कोणती दया दाखवली नाही, इतिहास स्पष्ट आहे. त्यांच्यावर खटला भरला आणि कोर्टाने त्यांची निर्दोष निष्कलंक म्हणून सुटका केली. तेव्हा हे उगीच खोटी क्रेडिट घेऊ नका. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या संबंधात आता बरेच प्रूफ आलेले आहेत. मी काय माझ्या मनातलं गांधी घराण्यातून एक मिनिट हुसेन भाई, एक मिनिट. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सोनिया राजकारणात नाही आहेत प्रियंका, पण राहुलही सरकारमध्ये नाही आहेत ना. पण राहुल सरकारचे निर्णय एका मिनिटामध्ये फाडून टाकू शकतात आणि एका मागोमाग एक. आता तिसरा निर्णय असा झाला की त्यांनी बोललं की कालपर्यंत सरकार 1 रँक 1 पेन्शन नाही म्हणत होतं, राहुल गांधी म्हटल्यावर, म्हणजे हा ठरवलेलाही खेळ आहे. तेव्हा असं जे सत्ता बाह्य केंद्र 10 जनपदमध्ये तयार झालं, त्याच्यामुळे हा संबंध सरकारचं कारभाराचे सगळे दुर्दशा झाली आणि त्याची किंमत देशाला भोगावी लागली. आणि आता तुम्ही दहशतवाद्यांनाही माफ करण्यामध्ये त्याचं जर रूपांतर होणार असेल तर हे बिलकुल देशाला स्वीकार्य नाही.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रकाश जावडेकर, मला तुम्ही सांगा, आज 400 जणांना आपण मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, तेही एक प्रकारे त्यांच्या मृत्यूदंडाची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी या कृतीतनं आपण काय मेसेज दिला असं वाटतं? मी त्या बाबतीत चापळगावकरांनी सांगितला तो मुद्दा बरोबर आहे की त्याची एक आता सुप्रीम कोर्ट जे यामध्ये दखल घेत आहे तर याचे कायद्यामध्ये सुस्पष्टता आणणं हे काम आहे. हे सरकारने बिल मांडावं लागतं, हे काही खाजगी व्यक्ती मांडू शकत नाही. त्यामुळे सरकारला वेळ कुठे आहे असल्या गोष्टींसाठी आणि कुठल्याही गोष्टी स्पष्टता आणण्यासाठी, कारण त्यांची दहशतवादाविरुद्ध लढण्याची काँग्रेसची इच्छाच नाही. दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका घ्यायची नाही. दिग्विजय सिंगच काय, दिग्विजय सिंग त्या आझमगडच्या अतिरेक्यांच्या घरी जाऊन त्यांना सहानुभूती दाखवतात, पण 4 वर्षामध्ये ते जे बहादूर पोलीस इन्स्पेक्टर शर्मा यांचा अतिरेक्यांच्या हातून हत्या झाली त्याला मात्र जाऊन ते भेटत नाही दिल्लीत असूनही. तेव्हा ही जी काँग्रेसचं धोरण आहे हे याला जबाबदार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रकाशजी, तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा आहे की या फाशीला झालेली दिरंगाई आणि त्याच्यामुळे त्यांची एक प्रकारे झालेली मुक्तता आपण म्हणू शकत नाही, परंतु त्यांचा टळलेला मृत्यू, मग हाच न्याय अफजल गुरुला का बरं नाही असा प्रश्न आज विचारला जातोय. म्हणजे यातून कुठल्या प्रकारचं घाणेरडा प्रघात या देशात पडतोय, काय सांगाल? म्हणूनच दहशतवाद्यांना दहशतवादी रोखून समजून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ती तातडीने झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. याला काही वेटिंग क्यू सारखं त्यांना ट्रीटमेंट देण्याची, आणि पूर्वी काँग्रेसवाले नेहमी सांगायचे अफजल गुरुचा अर्ज रांगेमध्ये आहे. अरे रांगेत कसला आहे? बोमलाला जो सगळा कायदा मोडून आपल्या देशात परदेशातून येऊन ज्यांनी काम केलं अशा लोकांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांची हत्या केली व अशा लोकांनी आपल्या देशातल्या निर्दोष लोकांना मारलं. त्या लोकांना कुठली दया माया क्षमा शांती कशी असू शकते? आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारचं धोरणच मुळी बोटचेप आहे. त्यांना कधी मतं पकडावीशी वाटतात, कधी दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवावीशी वाटते, कधी आणि संबंध चर्चेमध्ये मुसलमानांना दहशतवाद्यांना कोणी सहानुभूती दाखवल्यामुळे मुसलमानांची मतं मिळतील हे म्हणणं मुसलमानावर सुद्धा अन्याय आहे. अहो देशभक्त आहेत, जेवढे हिंदू जेवढे ख्रिश्चन तेवढेच मुसलमान, सगळेजण या देशावर प्रेम करतात. त्या देशावर प्रेम करणाऱ्यांना तुम्ही असं करणं की दहशतवाद्यांना सहानुभूती म्हणजे त्यांची मतं मिळतील, हा अतिशय चुकीचा विचार काँग्रेसने मांडलाय आणि म्हणून त्याच्यावरच चर्चा आमची चालू असते. अरविंद गोखले, आता प्रकाश जावडेकरांनी मांडलेले मुद्दे आपण ऐकले असतील. एका दहशतवादी गटाशी संबंध ठेवून परदेशात जायचं, जाफनासारख्या भागात त्याच्या मुख्याशी म्हणजे प्रभाकरांशी संबंध ठेवायचे आणि तिथून येऊन या ठिकाणी अत्यंत थंड डोक्याने या देशातल्या विरोधी पक्षनेत्याचा जो पूर्वी पंतप्रधान होता त्याची हत्या करायची, त्या कटात सामील व्हायचं आणि नंतर 22 वर्ष त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यांच्या दयेच्या अर्जावर कुठलाही निर्णय होत नाही. फेटाळला गेल्यानंतरही पुन्हा मद्रास हायकोर्टात त्याच्यावर याचिका दाखल केली जाते आणि त्यातून एक प्रकारची सरकारची बोटचेपी भूमिका होते. आज ते जिवंत सुटतायत. असा मेसेज या ठिकाणी जातोय की कुठल्याही भागातल्या कुठल्याही दहशतवादी गटाने अशा प्रकारचं कृत्य करावं आणि मग तिथल्या जनतेनं तिथल्या राजकीय पक्षांना स्वतःच्या मताची पोळी भाजून घेण्याकरता अस्मितेच्या नावावर लोकांना एकत्र करावं, भडकवावं आणि त्यातूनच एक प्रकारचा असा दबावगट निर्माण व्हावा. अशा प्रकारची काही विचित्र रचना या देशात निर्माण होते का? ज्या वायकोचं मी नाव आत्ता घेतलं त्या वायकोबरोबर नरेंद्र मोदींची चर्चा झाल्याची बातमी आपण वाचली असेल. म्हणजे एकीकडे आपण वायकोमुळे हे घडलं असं म्हणत असताना दुसरीकडे आम्हाला तामिळनाडूतल्या निवडणुकांची काळजी आहे आणि तिथं कुणाबरोबर जायचं, कारण द्रमुक येत नाही आमच्याबरोबर, अण्णा द्रमुक येत नाही, मग चला MDMKला बरोबर घेऊ, असं जर राजकारण असेल तर या राजकारणाचा दुष्परिणाम काय होतो हेही सांगायला पाहिजे. खलिस्तान लिबरेशन फोर्सचा जो प्रमुख आहे देविंदर पाल सिंग भुल्लर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली आहे, ती माफ करावी अशी मागणी अकाली दलाच्या पंजाब सरकारनं केलेली आहे, ज्या पंजाब सरकारमध्ये प्रकाश जावडेकरांचा भाजपही आहे. आता हे इतक्या टोकाला गेलेलं आहे की करुणानिधींनी आजच अशी मागणी केली की यांना आता जन्मठेप शिक्षा झालेली आहे, जन्मठेप दिलेली आहे, तर त्यांना तुरुंगात कशाला ठेवतात, त्याला सोडूनच द्या ना. मग हे सोडून द्यायचं असेल तर आपण हे कुठपर्यंत द्यायचं? आतापर्यंत फाशीची शिक्षा झालेले तुरुंगामध्ये असलेले जे कैदी आहेत त्याचे 414 आहेत, त्यातले सर्वाधिक कर्नाटकात आणि महाराष्ट्रात आहेत. आणि याचा आणखीन एक टोक सांगतो ते म्हणजे पाकिस्ताननं अफजल गुरुवरती अन्याय झाला
म्हणून हेगच्या इंटरनॅशनल कोर्टामध्ये अर्ज करायचं ठरवलेलं आहे, अशी आजचीच पाकिस्तानच्या हेराल्ड ट्रिब्यूनची बातमी आहे. आता हे कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो? हे जर अशा पद्धतीनं वागणार असतील आणि अशा पद्धतीनं माफीचं राजकारण करणार असतील तर ते या देशाला अतिशय घातक आणि घाणेरड्या अशा परिस्थितीमध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्याला आपण निवृत्त न्यायमूर्ती चपळगावकर बरोबर आहे, अरविंद गोखलेंचा मुद्दा मांडलेला आहे. चपळगावकर साहेब, मला तुम्ही सांगा की 22 वर्ष तुरुंगात काढलेल्या एखाद्या व्यक्तीला फासावर लटकवणं कायदेशीर दृष्ट्या तरी कितपत योग्य आहे? 22 वर्ष त्याच्यावरचा निकाल होऊ शकत नाही, आम्ही त्याला फासावर देत नाही, फासावर द्यायचे की नाही याचा निर्णय होत नाही, त्याच्यावरचे खटले चालू राहतात. काय सांगाल? हा जो उशीर झालेला आहे त्यामुळंच तर सर्वोच्च न्यायालयाने आता अशी भूमिका घेतली की ज्यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर आपण मरणार की नाही, केव्हा मरणार याची वाट पाहत इतकी वर्षानुवर्ष राहावं लागलं तुरुंगात, त्यांना फाशीपेक्षा जास्त शिक्षा झाली असं समजावं आणि ती जन्मठेपीत परिवर्तित केली. परंतु एक गोष्टी स्पष्ट केली पाहिजे, सरकारचं जे चुकलं ते मी मगा सांगितलं, पण हा जो आरोप महबूबा मुफ्तीने केलेला आहे की एक न्याय हा त्या अफजल गुरुला दिला आणि राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना दुसरा दिला, हे चूक आहे. त्याचं कारण ज्या दिवशी अफजल गुरूंना फाशी दिली तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं जो स्पष्ट निकाल परवा दिला काही 1-2 महिन्यापूर्वी की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर दयेच्या अर्जाला निकाल देण्याला उशीर वर्षानुवर्ष झाला असेल तर फाशी देण्याचं काही कारण नाही, तर ती जन्मठेपेत परिवर्तित आम्ही करू. हा जर निकाल पूर्वी आला असता तर यामुळे या प्रकरणामध्ये सरकारवरती दोषारोप करण्याचं जे महबूबा मुफ्तींचं धोरण आहे ते चुकीचं आहे. आता दुसरी गोष्ट अशी की या निमित्तानं आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की आता अशी मागणी होईल की फाशीची शिक्षाच रद्द करा. आपल्या देशात अर्ध्या गोष्टीचा विचार करून मागणी होते. ज्या देशामध्ये फाशीची शिक्षा नाही त्या देशामध्ये जन्मठेप म्हणजे खरोखरच मरेपर्यंत जन्मठेप आहे. आपल्याकडे 14 वर्ष झाली आणि जर आपल्याला त्याला सोडावं असं वाटलं तर सरकार सोडू शकतं. ही गोष्ट चूक आहे आणि म्हणून कायद्यात दुरुस्ती करण्याला आपल्या सरकारला वेळ मिळाला नाही. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं एका निर्णयामध्ये त्यांना सांगितलंय की हे कलम दुरुस्त करा आणि जन्मठेपेची शिक्षा जरा प्रभावी करा, हे त्यांना सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा अशा रीतीचे हे करता त्याची सरकारच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी वाढतात थोडाही उशीर केल्यामुळे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की हे न्यायालयाचा निर्णय बरोबर आहे, मी समर्थन करीत नाही, पण भुट्टोंचा निकाल झाल्यानंतर ताबडतोब त्याला फाशी दिली, त्याला पाहिजे असेल राजकीय दृष्ट्या. आणि आपल्याकडे बट नावाचा एक अतिरेकी होता, त्याला फाशी त्यांचा दयेचा अर्ज नामंजूर झाल्याबरोबर 15 दिवसाच्या आत महिन्याभरात फाशी दिली. असे निर्णय बाकीचे का होत नाहीत? याचं कारण सरकार दुबळं असतं. मग ते अकाली दल आणि भाजपचं असो किंवा काँग्रेस आणि ते बाकीचे पक्ष जे आहेत तामिळनाडूचे DMK वगैरे त्यांचं असो, सत्ता ही जिथं महत्त्वाची मानली जाते तिथं न्यायाचा निर्णय हा कठोरपणे अंमलात आणण्याची इच्छाशक्ती शिल्लक राहत नाही, ती राहिली पाहिजे. हे जे अरविंद गोखले म्हणाले त्याकडे त्याबद्दल मी त्यांच्याशी सहमत आहे. कुणाची दया कुणाचं मरण या विषयावर आपण चर्चा करतोय. या आधीच्या भागामध्ये निवृत्त न्यायमूर्ती चपळगावकर यांनी सर्वच पक्ष या सगळ्याकडे कसं सोयीचं राजकारण म्हणून बघताय यावर झगझगीत प्रकाश टाकला आणि त्याआधी प्रकाश जावडेकर यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. या दोन्हीबद्दल मी जातोय हुसेन दलवाई यांच्याकडे. हुसेन दलवाई, या प्रकरणात 100% राजकारण झालंय याची एकदा कबुली देऊन टाका. एक आपण मी जरा जावडेकरांनी काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देऊ इच्छितो. जावडेकर असं म्हणतात की सत्ता केंद्र वेगळं झालेलं काँग्रेस पक्षाचं आणि सरकार हे वेगळं आहे. मी त्यांना आठवण करून देईन आणि खरं म्हणजे त्यांनी सातत्याने डोक्यात ठेवावं, सोनिया गांधी हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत, राहुलजी उपाध्यक्ष आहेत आणि ते आणि सरकार यांचा अनन्य साधारण संबंध आहे. RSSचा तुमचा काय संबंध तो सांगा.
तुमचं सरकार जेव्हा येतं सत्तेवर त्यावेळेला RSS हे भलतंच काहीतरी केंद्र निर्माण होतं. भाजपलाही काही महत्व नसतं. भाजप एक सांगतं, सरकार एक करतं आणि RSS शेवटी मध्ये पडतं आणि ते सांगतं. त्याबद्दल तुम्ही खरं म्हणजे बोलायला पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता का आम्ही RSS मानत नाही आणि RSSचं आम्ही ऐकणार नाही, RSSची जी भूमिका आहे ती आम्हाला अमान्य आहे अशी तुम्ही म्हणण्याची तयारी तुमची आहे का? दुसरं असं, दहशतवादाच्या संबंधामध्ये यांच्यापेक्षा आम्ही अधिक चांगल्या रीतीने सरकारने भूमिका घेतलेली आहे. कसाबला फाशी दिलेली आहे, लक्षात घ्या. कसाबला पकडण्यात आलं. तुम्ही जे लोक पळून गेले होते त्यांना आणण्यासाठी विमानाने गेलात आणि त्याने तुमचा डिफेन्स मिनिस्टर जातो, त्यांना घेऊन येतो आणि त्यानंतर तुम्ही त्या संबंधामध्ये काही विशेष करत नाही. अफजल गुरुला फाशी देऊ नये अशी भूमिका अनेक लोकांची असताना सुद्धा, विशेषतः काश्मीरमध्ये वातावरण वाईट असून सुद्धा ते घडवून आणलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदरणीय चपळगावकरजी म्हणाले किंवा अरविंद गोखलेजी म्हणाले त्यांच्याशी मी सहमत आहे. चपळगावकर साहेबांचे जे म्हणणं आहे की एकतर तुम्ही जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत करा, या संबंधामध्ये फासावर द्यायचं की नाही द्यायचं याचा निर्णय करा. पण मला तरी असं वाटतं की दहशतवादाच्या संबंधामध्ये मात्र आपण अधिक कठोर असणं फार आवश्यक आहे. त्यांची फासाची शिक्षा जावी असं मला स्वतःला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, पण एकंदर जागतिक वातावरण हे फासावर देण्याच्या संबंधामध्ये विरोधातलं आहे. आज असं आहे, चपळगावकर साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. उद्या या संबंधामध्ये ही जी भूमिका घेतली गेली तर दर आजच्या कायद्यानुसार 2 महिन्याने हे जे ज्यांनी यांचा राजीवजींची ज्यांनी हत्या केली ते 2 महिन्यानंतर सुटतील अशी स्थिती आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी गंभीरपणे सरकारने या संबंधात विचार केला पाहिजे आणि काही केलं तरी हे सुटणार नाही असं पाहिलं पाहिजे. सारंग दर्शने, तुम्ही या विषयावर एक अप्रतिम पुस्तकाचा अनुवाद केलाय, याचा अत्यंत जवळून आपला अभ्यास आहे. मला तुम्ही सांगा, हे सगळं राजकारण मगाचं तुम्ही ऐकताय, भारतीय जनता पक्षाचे आरोप बघताय, काँग्रेसचं उत्तर बघताय, न्यायमूर्ती चपळगावकर यांनी प्रत्येक पक्षच याकडे कसं सोयीचं राजकारण म्हणून बघतोय हेही आपल्याला सांगितलं. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि तोच खरा आत्ता कळीचा मुद्दा आहे. हा देश आता सार्वत्रिक निवडणुकांच्या, लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर उभा आहे. राजीव गांधी यांच्या हत्येला जवळपास 22-23 वर्ष आज झाली. राजीव गांधींच्या हत्येवेळेला आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षात जन्माला आलेली पिढी आत्ता पहिल्यांदा मतदान करणार आहे. या सगळ्या प्रकरणाचा या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या पिढीवर काय परिणाम होणार आहे हा प्रश्न मी तुम्हाला असा करता विचारतोय, कारण ही पिढी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्ता सध्या भारत तरुण होतोय, त्यामुळे जवळपास 8 ते 10% एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यावर या सगळ्याचा काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की ही सगळी तरुण पिढी जेव्हा हे पाहिल आणि वाचेल, ऐकेल, तेव्हा त्यांच्या मनावरती याचा चांगला परिणाम नाही होणार. कारण एक आता कसाबचं उदाहरण दिलं, त्यावेळेला राजकीय इच्छाशक्ती जी दाखवली तशी राजकीय इच्छाशक्ती यावेळेला का नाही दाखवता आली? आपण कसाबच्या वेळेला दाखवलीच ना, तशी का नाही आता दाखवू शकलो, हा खरा प्रश्न आहे. याच्यात आणखी मला 2 छोटे मुद्दे असे मांडायचे आहेत की राजीव गांधींच्या हत्येचा तपास करणारी जी सगळी यंत्रणा आहे, जी सगळं विशेष पथक नेमलं होतं, त्यांनी जीवापाड कष्ट करून अनेक दुवे सांधून जगभर सगळीकडे माणसं पाठवून जो तपास यशस्वी केला आणि इतक्या अनेक आरोपींनी तपासामध्ये आत्महत्या केल्या. हे जे आरोपी आहेत हे सुद्धा 24 तास गळ्यामध्ये सायनाइडची कॅप्सूल घेऊन फिरत होते, म्हणजे कोणत्याही क्षणी आत्महत्या करता येईल असं. अशा वेळेला यात सगळ्यांना पकडलं, या सगळ्यांचे खटले केले, ते यशस्वी केले, त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं आणि एवढं होऊन त्यांना मोकळं जर सुटता आलं तर त्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या यंत्रणांच्या मनोधैर्यावरती काय परिणाम होईल याचाही विचार करायला पाहिजे ना. जसं त्यांच्या मानवाधिकाराचा मुद्दा आहे कैद्यांच्या, तसा हाही मुद्दा आहे की आपले सगळे तपास यंत्रणांचं मनोधैर्य टिकेल का अशा परिस्थितीमध्ये? इतकं कष्ट करून त्यांनी माजी पंतप्रधानांच्या खुन्यांना अडकवायचं आणि त्यांना मात्र आपण सोडून द्यायचं काही दिवसांनी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.